Okay, so we have finished up to the linkage. Now today we are going to start the next point, that is sex determination. Yes, आतापर्यंत आपण काय फिनिश केलेलं आहे? मोनो हायब्रिड क्रॉस, त्याचे एक्सेप्शन, डायहायब्रिड क्रॉस आणि त्याचे एक्सेप्शन. सो अप टू लिंकेज दॅट इज द सिलेबस है ना फॉर युअर व्हॉट. तर आपण या ठिकाणी म्हणणार आहे दॅट इज युअर सिलेबस फॉर नेक्स्ट कमिंग WWT. संडेला जी WWT आहे तर त्याचा तो सिलेबस असणार आहे. क्लिअर? आता आपण स्टार्ट करू सेक्स डिटर्मिनेशन. नेक्स्ट पॉइंट कोण स्टार्ट करेल? हा, बंद करून दे. ओके. सो बेसिकली आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करायचं सेक्स डिटर्मिनेशन मध्ये हाऊ इट इज गेट डिसाइडेड, दॅट इज मेल अँड देन फिमेल, है ना. व्हॉट इज रिस्पॉन्सिबल, है ना. आपण या ठिकाणी बघतो फिनोटायपिकली ऑर्गॅनिझम मध्ये, अॅनिमल्स मध्ये, है ना, देर विल टू टाइप, या ठिकाणी टू टाइप्स, यस मेल अँड देन फिमेल. अँड देन इट इज बेस्ड ऑन द क्रोमोझोम. तर हे कशावर बेस्ड असतं या ठिकाणी? यस, या ठिकाणी क्रोमोझोम्सवर. तर असं नेमकं या ठिकाणी कोणते क्रोमोझोम्स आहे विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन इन डिफरंट डिफरंट ऑर्गॅनिझम, अॅनिमल्स, सो दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. तर यस, आता आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू पहिले जे आहे ते कोणामध्ये. यस, हिअर वी कॅन से व्हॉट, एक कन्सेप्ट आहे क्रोमोझोमचा, दॅट इज ऑटोझोम अँड देन अलोझोम. कोणता कन्सेप्ट आहे? यस, आपण या ठिकाणी म्हणणार आहे ऑटोझोम अँड देन अलोझोम. सो व्हॉट इज मीन बाय ऑटोझोम अँड देन व्हॉट इज मीन बाय अलोझोम? सो यस, यू ऑलरेडी नोज दॅट, है ना. तर जेव्हा आपण या ठिकाणी म्हणतोय क्रोमोझोम दॅट आर इन्वॉल्ड इन सेक्स डिटर्मिनेशन, यस, इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेक्स क्रोमोझोम, दॅट इज अलोझोम. तर पहिले तर या ठिकाणी अंडरस्टँड करा. सपोज आपण ह्युमन बिंगचा एक्झाम्पल घेऊ. ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम आहे. किती क्रोमोझोम आहे? 46 क्रोमोझोम. समजतं सर्वांना? सो 46 जरी क्रोमोझोम आहे तरी आपण या ठिकाणी म्हणणार आहे यस, हिअर वी कॅन से 44 या ठिकाणी काय, ऑटोझोम्स. आणि नंतर या ठिकाणी आयदर एक्स एक्स असेल, आयदर एक्स वाय असेल. एक तर या ठिकाणी एक्स एक्स असेल किंवा एक्स वाय असेल तर त्यांना आपण म्हणतोय अलोझोम्स. सो हे जे ऑटोझोम आहे, ऑटोझोम, ऑटोझोम वर या ठिकाणी काय डिपेंड करेल? बॉडी कॅरेक्टर. आणि अलोझोम वर काय डिटरमाइन करेल? तर दॅट इज हिअर वी कॅन से सेक्स ऑफ द ऑर्गॅनिझम. समजतं सर्वांना? तर यस, जे 44 क्रोमोझोम आहे त्यांच्यावर जे जीन्स आहे आपल्याला माहिती आहे, है ना. क्रोमोझोमची सेगमेंट कोणती झाली? डीएनए. डीएनए ची सेगमेंट कोणती झाली? जीन्स. तर आता हे जे 44 यस या ठिकाणी क्रोमोझोम आहेत, तर यांच्यावर जे जीन्स आहेत तर ते आपल्या या ठिकाणी बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करतील, है ना. आपण कसे दिसतोय, है ना, कोणते कॅरेक्टर आपल्यामध्ये प्रेझेंट आहे, बरोबर है ना. हाईट असेल, स्किन कलर असेल, हेअर कलर असेल, आय कलर असेल, पॅटर्न असेल, बरोबर. तर आपलं जे फिनोटायपिक एक्सप्रेशन आहे, फिनोटायपिक या ठिकाणी आपलं जे या ठिकाणी यस एक्सप्रेशन आहे, है ना, एक्सटर्नल अपिअरन्स आहे, हे सगळं कशावर डिपेंड करेल? तर या 44 क्रोमोझोमवर, ऑटोझोम्स. आणि आयदर मेल आहे का फिमेल आहे, तर हे कशावर डिपेंड करेल? तर सेक्स क्रोमोझोमवर, ज्यांना की आपण काय म्हणतोय? अलोझोम. तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचं? यस, अंडरस्टँड करा. द क्रोमोझोम दॅट आर इन्वॉल्ड इन सेक्स डिटर्मिनेशन, असे क्रोमोझोम जे सेक्स डिटर्मिनेशन मध्ये इन्वॉल्ड, त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतोय? सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोमचं दुसरं नाव काय आहे? अलोझोम्स. तर काय समजलं आपल्याला? फिनोटायपिक कॅरेक्टर, एक्सटर्नल अपिअरन्स, बॉडी कॅरेक्टर कशावर डिपेंड करतील? ऑटोझोमवर. आणि यस या ठिकाणी असे क्रोमोझोम आहे ना इन्वॉल्ड आहेत कशामध्ये? सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. मेल आहे का फिमेल आहे, हे ज्या क्रोमोझोम वर डिपेंड करेल त्यांना आपण काय म्हणतोय? सेक्स क्रोमोझोम. काय त्याच ना. यस, दे इन्क्लूड एक्स अँड वाय क्रोमोझोम. तर बेसिकली यस, जे अलोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये काय इन्वॉल्ड होईल? एक्स आणि वाय क्रोमोझोम. सो व्हॉट इज गेट इन्वॉल्ड हिअर? एक्स आणि वाय क्रोमोझोम इन्वॉल्ड होईल.
यस आपण या ठिकाणी बघतो ऑटोझोम्स. ऑटोझोम्स आर द क्रोमोझोम अदर देन सेक्स क्रोमोझोम. दॅट यू ऑलरेडी नो. ऑटोझोम्स काय आहे? अदर देन सेक्स क्रोमोझोम. जे ऑटोझोम नाही आहे ते ऑटोझोम है ना. तर जे फक्त या ठिकाणी एक्सप्रेशन, फिजिकल एक्सप्रेशन या ठिकाणी त्यांच्यावर डिटर्माइन होईल, त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतोय? ऑटोझोम. बरोबर. आणि एक्स आणि वाय कोणते झाले तुमचे? अलोझोम. तर नंबर ऑफ ऑटोझोम इज सेम इन मेल अँड. ओके. सो यस आपण या ठिकाणी डिफरन्स बघितलाय. तर 44 क्रोमोझोम हे ऑटोझोम आणि यस सेम आहे. मेल मध्ये पण 44 आहे, फिमेल मध्ये पण 44. फरक कशामध्ये असेल? जर एक्स एक्स असेल तर दॅट इज फिमेल, आणि जर एक्स वाय असेल तर दॅट इज मेल. ओके. सो ऑटोझोम्स या ठिकाणी बेसिकली सेम आहे ना. ऑटोझोम्स मध्ये कोणत्याही प्रकारे है ना डिफरन्स नाही आहे. डिफरन्स कशामध्ये आहे? एक्स एक्स किंवा एक्स वाय मध्ये, अलोझोम्स. आता याची सुरुवात कशी झाली? जनरल कन्सेप्ट आपल्याला सर्वांना माहिती होतं. थोडं हिस्ट्री आणि बाकीचे ऑर्गॅनिझम्स, अॅनिमल्स त्यांच्यामध्ये काय पॅटर्न आहे आपण स्टडी करू. सो एक सायंटिस्ट झाला, अनदर सायंटिस्ट. तुम्हाला रोज सायंटिस्टच्या नावावर रीड करत चला. सो नेक्स्ट सायंटिस्ट यस हिअर इज कॉल्ड एज हेनकिंग. नेक्स्ट सायंटिस्ट कोण आहे? हेनकिंग, 1891, 1891. सो आपण या ठिकाणी बघतोय नेक्स्ट सायंटिस्ट यस हिअर कॅन से हेनकिंग, 1891, स्टडीड स्पर्मॅटोजेनेसिस है ना. तर त्याने या ठिकाणी स्टडी केलं. काय स्टडी केलं? स्पर्मॅटोजेनेसिस इन सम ऑफ द इन्सेक्ट, and observed that 50% of sperm received a nuclear structure after spermatogenesis and other 50% sperm did not. मोठं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. तर यस या ठिकाणी हेनकिंगने काय ऑब्झर्व केलं? सायंटिस्ट आहे आणि त्याने स्टडी स्पर्मॅटोजेनेसिस. नाउ माय क्वेश्चन इज व्हॉट इज बाय स्पर्मॅटोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ स्पर्म सेल. त्याने स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार होतात ऑब्झर्व केलं, पण कोणामध्ये? इन्सेक्ट मध्ये. सो हेनकिंगने या ठिकाणी ह्युमन स्पर्म बद्दल नाही बोलत आपण. हेनकिंगने ऑब्झर्व केलं या ठिकाणी स्पर्म बनतायत कसे? कोणामध्ये? इन्सेक्ट मध्ये. इन्सेक्ट, अर्थ्रोपोडा. बरोबर है ना. या ठिकाणी खूप सारे इन्सेक्ट आहे पृथ्वीवर. तर यस त्याने काय ऑब्झर्व केलं की 50% स्पर्म असे आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर स्ट्रक्चर आहे आफ्टर स्पर्मॅटोजेनेसिस, आणि बाकीचे 50% असे आहे ज्यांच्यामध्ये नाहीये, नल. ओ. बरोबर. तर दोन प्रकारचे स्पर्म या ठिकाणी आहे. एक असं या ठिकाणी स्पर्म आहे ज्यांच्यामध्ये काहीतरी न्यूक्लिअर स्ट्रक्चर आहेत, आणि दुसरे अशा प्रकारचे स्पर्म आहे ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर स्ट्रक्चर नाही आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजतं सर्वांना? ओके. सो यस आपण या ठिकाणी बघतोय दोन प्रकारचे स्पर्म सापडले त्याला. एका स्पर्म मध्ये काहीतरी आहे, एका मध्ये काही नाही आहे. बरोबर. हेनकिंग कॉल्ड दिस स्ट्रक्चर, जे काही त्याला दिसत होतं त्याने त्याला काय म्हटलं? एक्स बॉडी. तर त्याने काय नाव दिलं त्याला? एक्स बॉडी. म्हणजे 50% स्पर्म, 50% स्पर्म कसे? एक्स बॉडी वाले. 50% स्पर्म कसे? विदाऊट या ठिकाणी एक्स बॉडी वाले. एवढं समजलं सगळ्यांना? दोन प्रकारचे स्पर्म आहे यस या ठिकाणी, आणि ही जी एक्स बॉडी आहे तर त्याला आपण या ठिकाणी आज काय म्हणतो? एक्स क्रोमोझोम. तर सुरुवात कोणी केली होती? सेक्स डिटर्मिनेशन मध्ये सुरुवात कोणी केली होती? हेनकिंगने. 1891, 1891. इयर पण पाठ करा, सायंटिस्टचं नाव पण पाठ करा. सेक्स डिटर्मिनेशन मध्ये कोणता सायंटिस्ट आहे? हेनकिंग, 1891. यस त्याने काय केलं? सगळे स्पर्म सेल ऑब्झर्व केले, स्पर्मॅटोजेनेसिस ऑब्झर्व केलं इन्सेक्ट मध्ये, आणि त्याला काय समजलं की दोन प्रकारचे स्पर्म बनत आहेत. एक असा स्पर्म म्हणेल ज्याच्यामध्ये समथिंग इज देअर. बरोबर. त्याच्या न्यूक्लियस मध्ये ठिकाणी काहीतरी आहे है ना. आणि मग त्याने त्याला नाव दिलं एक्स बॉडी. तर एक्स बॉडी वाले है ना एक पॅटर्न आहे, आणि दुसरा पॅटर्न कोणता आहे? तर त्यांच्यामध्ये स्टडी केल्यानंतर समजलं की 3 मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशन. तर कोणते कोणते 3 मेकॅनिझम आहे? एक्स एक्सओ इन्सेक्ट मध्ये है ना. यस ग्रास होपर इन्सेक्ट, इन्सेक्ट मध्ये कोणता पॅटर्न आहे? एक्स एक्स एक्सओ. नंतर यस या ठिकाणी एक्स 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 वाय ह्युमन्स मध्ये किंवा ड्रॉसोफिला मध्ये है ना. या ठिकाणी कोणता मेकॅनिझम आहे? एक्स 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 वाय. आणि नंतर यस या ठिकाणी बर्ड्स, बर्ड्स आहेत तर त्यांच्यामध्ये डिफरंट मेकॅनिझम आहेत, झेड झेड झेड. क्लिअर आहे सगळ्यांना? तर 3 प्रकारचे मेकॅनिझम आहे. कोणते कोणते? पहिला एक्स एक्स एक्सओ इन्सेक्ट मध्ये, नंतर एक्स 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 वाय है ना ह्युमन्स मध्ये, नंतर कोणता आहे? यस झेड 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 डब्ल्यू कोणामध्ये? बर्ड्स मध्ये. वन बाय वन आपण या ठिकाणी तिन्ही पॅटर्न स्टडी करू. यस व्हेरी फर्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट एक्स एक्स एक्सओ मेकॅनिझम. सो हेनकिंगने जे ऑब्झर्व केलं होतं इन्सेक्ट मध्ये, ग्रास होपर मध्ये है ना. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन? सो यस आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय मेल इज हेट्रोगॅमेटिक. मेल काय या ठिकाणी बेसिकली हेट्रोगॅमॅटिक आहे. हेटेरोगॅमॅटिक, हेटेरो, हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. हेटेरो शब्द जेव्हा असतो तेव्हा त्याचा मिनिंग काय? वेगवेगळा प्रकार, डिफरंट. हेटेरोगॅमॅटिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट बनवेल. बरोबर. सो सपोज जो मेल आहे तर तो 2 प्रकारचे गॅमेट बनवेल, डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट बनवेल. इन्सेक्ट मध्ये हेटेरोगॅमॅटिक कोण आहे? मेल है ना. दॅट इज एक्सो. तर यस आपण या ठिकाणी म्हणू काय असणार आहे? मेल कसा असणार आहे? एक्सो.
आणि मग या ठिकाणी दोन प्रकारचे गॅमेट बनेल, कारण गॅमेट्स आर ऑलवेज प्युअर, गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. तर एका गॅमेट मध्ये काय येईल एक्स, दुसऱ्या गॅमेट मध्ये काय येईल काहीच येणार. आणि हे ऑब्झर्व केलं होतं, कोणी ऑब्झर्व केलं होतं, हेनकिंगने. एका प्रकारच्या स्पर्म मध्ये काहीतरी दिसलं होतं एक्स क्रोमोझोम, आणि दुसऱ्या स्पर्म मध्ये एमटी होतं. बरोबर. फिमेल मात्र या ठिकाणी कशी आहे, होमोगॅमॅटिक. फिमेल कशी आहे, होमोगॅमॅटिक. म्हणजे काय, फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनेल, कोणता, दॅट इज एक्स. समजतंय, समजतंय का सर्वांना? गॅमेट दोन बनतील, गॅमेट दोन बनतील, पण मग या ठिकाणी दोन्ही सिमिलर आहे म्हणून आपण दोनच म्हणता. काय म्हणतोय, या ठिकाणी एकच प्रकारचा गॅमेट बनेल. एक गॅमेट नाही म्हणत मी, एक प्रकारचा गॅमेट म्हणतोय. तर तो कोणता असणार आहे, एक्स. लक्ष द्यायचं, लक्ष दिलं तर समजेल. तर आपल्याला काय समजलं, इन्सेक्ट मध्ये है ना, या ठिकाणी फिमेल कशी आहे, होमोगॅमॅटिक. होमो म्हणजे सिमिलर गॅमेट्स. समजतं सर्वांना? आणि मेल कसा, हेट्रोगॅमेट म्हणजे डिफरंट प्रकारचे गॅमेट्स. आता जर या ठिकाणी क्रॉस झाला तर काय होईल बघा. बरोबर. सो इन्सेक्ट, ग्रासहोपर है ना, तर आपण काय म्हणू, यस या ठिकाणी एक्सो. एक्सो कोण आहे, मेल है ना. फिमेल, फिमेल कशी असणार आहे, एक्स एक्स. तर इथे आता या ठिकाणी दोन प्रकारचे गॅमेट बनतील, एक्स वाला आणि नंतर ओ वाला. समजतं सगळ्यांना? इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील, ओनली वन. आता जर क्रॉस झाला एक्स एक्स म्हणजे काय असणार आहे, मेल का फिमेल? काय असणार आहे, मेल का फिमेल? फिमेल. आणि यस एक्सो म्हणजे मेल आहे का फिमेल आहे? मेल. आता मला सांगा, तर सेक्स डिटर्मिनेशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, फिमेल का मेल? मेल. हु इज रिस्पॉन्सिबल हियर? या ठिकाणी जो हेट्रोगॅमेटिक असतो तो रिस्पॉन्सिबल असतो. कारण इथे काय आहे, इथे ऑप्शन नाही आहे. इथे एकाच प्रकारचा गॅमेट तयार होतोय, ओनली वन टाइप ऑफ गॅमेट, दॅट इज एक्स. दुसरा गॅमेट बनूच शकत नाही, बनणारच नाही. दोन प्रकारचे गॅमेट कोण बनवतोय, मेल. आता मेलने नेमका कोणता गॅमेट बनवलाय, किंवा यस या ठिकाणी फिमेल गॅमेट नेमका मेलच्या कोणत्या गॅमेट सोबत फर्टिलाइज झालाय, बरोबर, युनाइट झालाय है ना, तर त्याच्यावर डिपेंड करेल सेक्स डिटर्मिनेशन. समजतंय मी काय सांगतोय? तर यस हेट्रोगॅमेटिक आहे या ठिकाणी मेल. सो हु इज रिस्पॉन्सिबल इन नेक्स्ट जनरेशन, मेल आहे का फिमेल आहे, याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, हियर इट इज मेल. इज इट क्लिअर? समजतं सर्वांना? सो कन्सेप्ट समजून घ्या. आपण पहिला बघतोय मेकॅनिझम एक्स 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 ओ, आणि याच्यामध्ये आपल्याला समजलं मेल कसा हेट्रोगॅमॅटिक, फिमेल कशी होमोगॅमॅटिक. लक्ष द्या, लक्ष दिलं तर समजेल. इकडे बघायचं सर्वांनी. सो हु इज रिस्पॉन्सिबल, मेल इज रिस्पॉन्सिबल है ना. या ठिकाणी मेल आहे का फिमेल आहे नेक्स्ट जनरेशन मध्ये. सो यस मेनी इन्सेक्ट सच एज ग्रासहोपर. एक्झाम्पल पण आहे ठेवत चला. एक्झाम्पल काय आहे, या ठिकाणी खूप सारे इन्सेक्ट आहे, सगळे इन्सेक्ट आहे ग्रासहोपर. क्लिअर है ना. तर आपल्याला काय समजलं, इन्सेक्ट मध्ये कोणतं मेकॅनिझम आहे सेक्स डिटर्मिनेशनचं, एक्स एक्स एक्सओ. हेट्रोगॅमेटिक कोण आहे, मेल. होमोगॅमेटिक कोण आहे, फिमेल. क्लिअर. नेक्स्ट एक्स 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 वाय. नेक्स्ट कोणतं आहे, एक्स 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 वाय. यस मेल इज हियर हेट्रोगॅमेटिक एक्स अँड वाय, अँड फिमेल इज होमोगॅमेटिक एक्स ओनली. समजतंय का? एक्झाम्पल ह्युमन बिंग्स अँड देन ड्रॉसोफिला, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर है ना. आपण थोडं डिटेल मध्ये जाऊ. यस या ठिकाणी अंडरस्टँड करा. सपोज आता मी लिहितोय एक्स एक्स, एक्स एक्स म्हणजे काय येईल, फिमेल. आता लिहितोय मी एक्स वाय म्हणजे काय येईल, मेल. इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील, एक्स. इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील, बोला. दोन प्रकारचे, एक्स आणि वाय. जर एक्स वाला गॅमेट युनाइट झाला तर काय बनेल, फिमेल. यस जर वाय वाला गॅमेट युनाइट झाला तर काय बनेल, क्लिअर. याच्यामध्ये काय कन्फ्युजन? आता इथे पण आपण काय म्हणतोय, यस ह्युमन्स मध्ये, ड्रॉसोफिला मध्ये, यस आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बाकी ऑटोझोम तर सेम असणार आहे. फरक कशामध्ये, अलोझोम्स मध्ये है ना, या ठिकाणी सेक्स क्रोमोझोम्स मध्ये. तर फिमेल फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनवेल, दॅट इज एक्स. दुसरा ऑप्शन नाहीये, दुसऱ्या प्रकारचा गॅमेट नाही बनणार. कोणता गॅमेट बनेल, फक्त एका प्रकारचा, दॅट इज एक्स. बरोबर. नॅचरली या ठिकाणी फिमेल एकाच प्रकारचा गॅमेट बनवू शकते. दोन प्रकारचे गॅमेट कोण बनवेल, मेल. मग आता मेलच्या कोणत्या गॅमेट सोबत फर्टिलाइज झालंय, एक्स वाल्या सोबत तर मग फिमेल बनेल, वाय वाल्या सोबत तर मग मेल बनेल. सो हु इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन इन नेक्स्ट जनरेशन, कोण, मेल का फिमेल, मेल. समजतं सर्वांना मी काय सांगतोय, बरोबर. आता हे होत नाही, बरोबर, पण हे जुन्या काळात व्हायचं, बरोबर है ना. फार फार नाही, 20-30 वर्षापूर्वी व्हायचं है ना. काय व्हायचं, यस या ठिकाणी जर है ना, बरोबर, तर एक या ठिकाणी इक्वॅलिटी नाही आहे सोसायटीमध्ये, बरोबर. सोसायटीमध्ये जेंडर इक्वॅलिटी नाही आहे. जर या ठिकाणी मुलीच होत असतील, मुलीच होत आहे, बरोबर, 2-3-4 वॉटेवर मुलीच होत आहे प्रत्येक वेळेला, तर कोणाला रिस्पॉन्सिबल या ठिकाणी है ना ठरवलं जायचं, यस या ठिकाणी मदरला. समजतंय का मी काय बोलतोय, है ना. भरपूर अत्याचार पण झाले जुन्या काळामध्ये, आता नाही, आता नाही होत असं, आता माहिती सगळ्यांना. बट यस
है ना, एक वेळ होता. बरोबर. तर या ठिकाणी कोणाला रिस्पॉन्सिबिलिटी, कोणाला रिस्पॉन्सिबल या ठिकाणी ठरवायचं फिमेलला. पण सायन्स, अकॉर्डिंग टू सायन्स, है ना, यस, रिस्पॉन्सिबल कोण आहे? रिस्पॉन्सिबल तर कोणीच नाही ऍक्च्युली. पण जर रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचीच झाली तर कोणाला द्यावी लागेल? यस, या ठिकाणी मेल्सला. कारण फिमेलकडे ऑप्शन नाहीच आहे. फिमेल या ठिकाणी फक्त एकाच प्रकारचा गॅमेट बनवेल. कोणता? एक्स. समजतंय का मी काय बोलतोय? समजतंय का मी काय बोलतोय? पण दोन प्रकारचे गॅमेट कोण बनवतोय? मेल. आता मेलच्या कोणत्या गॅमेट सोबत फर्टिलायझेशन झालंय? एक्स वाल्या सोबत का वाय वाल्या सोबत? है ना. तर दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, त्याच्यावर डिपेंड करेल सेक्स डिटर्मिनेशन इन नेक्स्ट जनरेशन. बरोबर. तर बेबी बॉय असेल, बेबी गर्ल असेल, है ना, अल्टिमेटली यस इट इज हिअर वी कॅन से व्हॉट, डिटरमाइन बाय द मेल इन नेक्स्ट जनरेशन. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. यस. है ना, कधी कधी क्वेश्चन येतो, सपोज वन कपल, नीट मध्ये क्वेश्चन आहे, एक कपल आहे. बरोबर. आणि मग या ठिकाणी पहिल्या 5 मुली आहे, फर्स्ट 5 डॉटर्स. बरोबर है ना. पहिले 5 वेळा काय झालं, त्या कपलला मुली झालेल्या आहेत. आता 6 टाइम. बरोबर है ना. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? बरोबर. तर काय होईल या ठिकाणी? मेल होईल का फिमेल होईल? बेबी बॉय होईल का बेबी गर्ल होईल? आणि काय प्रोबॅबिलिटी? काय प्रोबॅबिलिटी आहे? तर प्रत्येक वेळेला probability किती असते, है ना. यस, आन्सर काय त्याचं? हिअर वी कॅन से 50%. 50% प्रोबॅबिलिटी आहे. असं काहीच नाहीये पहिले 4 वेळा मुली आहे तर मग या ठिकाणी 5 वेळेला मुलगीच होईल. नो. किंवा मग पहिले 4 वेळा मुली झाल्या तर माझा मुलगा होईल. नो, इट इज नॉट लाईक दॅट. तर यस, जेनेटिक्स काय सांगतं? एक वेळेला. बरोबर. मग ते फर्स्ट, सेकंड टाइम असेल, थर्ड टाइम असेल, वाटर. बरोबर. प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 50%. समजतंय का? बरोबर. आणि हे सब झूठ आहे. बरोबर. हे सगळं झूठ आहे. सोसायटीमध्ये असतं, है ना. बरोबर. अमुक बाबा. बरोबर है ना, या ठिकाणी यस, चमत्कार, है ना, असं करा. बरोबर, म्हणजे मुलगी होईल, तसं करा म्हणजे मुलगा होईल. हे काही नाही आहे. असं काही होत असतंय का? नाही. समजतंय का? बरोबर. तर हे सोसायटीमध्ये या गोष्टी आहे. बरोबर है ना, या ठिकाणी यस, है ना. मग आयुर्वेदा असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, वेगवेगळे ट्राय करतात, है ना. मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाला पाहिजे, व्हॉट एव्हर द थिंग्स आर देअर. ठीक आहे, इच्छा असणं ठीक आहे, पण असं होत नसतंय. बरोबर है ना. इट इज नॉट पॉसिबल. कारण या ठिकाणी कोणत्या गॅमेट सोबत युनाइट होईल? बरोबर. दॅट इज नॉट गेट फिक्स, है ना. जो स्पर्म, आपण या ठिकाणी रिप्रोडक्शन पण बघितलंय, फर्टिलायझेशनची प्रोसेस पण बघितली आहे, है ना. यस, या ठिकाणी काय कॅपॅसिटी ते मूव्ह करतील या ठिकाणी एक सेलकडे. बरोबर. किती स्पर्म आहे? 400 मिलियन. 400 मिलियन पैकी जो पहिला स्पर्म पोहोचेल एककडे, दॅट इज गोइंग टू फर्टिलाइज. मग आता जो पहिले पोहोचलाय त्याच्याकडे जर एक्स क्रोमोझोम असेल तर मग बेबी गर्ल, त्याच्याकडे जर वाय क्रोमोझोम असेल तर बेबी बॉय, है ना. तर एग वर डिपेंड नाहीच आहे. कारण एग मध्ये तर काय फक्त एक्स क्रोमोझोम आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजतंय मी काय बोलतोय? तर यस, या ठिकाणी ना रिस्पॉन्सिबल कोणीच नाहीये. पण रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचीच झाली तर मग हेट्रोगॅमॅटिक जो असेल त्याला द्यावी लागेल. आपण एक तिसरं एक्झाम्पल बघू बर्ड्सचं, म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. बरोबर. सो आता मेल्स मध्ये, सॉरी, या ठिकाणी बर्ड्स मध्ये रिव्हर्स आहे. हेट्रोगॅमॅटिक फिमेल नाही आहे आतापर्यंत आपण, सॉरी, है ना. हेट्रोगॅमिक मेल नाही. आतापर्यंत आपण काय बघितलं? इन्सेक्ट. आपण आतापर्यंत काय बघितलं? ड्रॉसोफिला. सगळ्यांमध्ये हेट्रोगॅमॅटिक कोण होता? मेल. पण आता बर्ड्स मध्ये असं नाहीये. मेल इज होमोगॅमॅटिक इन बर्ड्स. रिव्हर्स आहे, अपोजिट. बरोबर. तर बर्ड्स मध्ये या ठिकाणी, है ना, मेल कसं आहे? होमोगॅमॅटिक. दॅट इज यस, है ना, रिप्रेझेंटेड बाय झेड झेड. तर त्याला कसं रिप्रेझेंट केलं जाईल? झेड झेड. बरोबर. आणि फिमेल, फिमेल इज हेट्रोगॅमॅटिक. सो फिमेल, यस, हिअर वी कॅन से झेड डब्ल्यू. फिमेल या ठिकाणी काय आहे? झेड डब्ल्यू. एवढं समजलं. आता हेट्रोगॅमॅटिक, तर यस, हिअर वी कॅन से फिमेल. मग आपण इथे बघू आता झेड डब्ल्यू म्हणजे काय? फिमेल. क्लिअर. म्हणजे काय? फिमेल. आणि झेड झेड म्हणजे काय? या ठिकाणी मेल. बरोबर. इथे मेल होमोगॅमॅटिक आहे. किती प्रकारचे गॅमेट बनतील? झेड. इथे झेड डब्ल्यू आहे तर किती प्रकारचे गॅमेट बनतील? झेड आणि डब्ल्यू. जर झेड झेड युनाइट झाले तर काय बनेल? मेल का फिमेल? आता इथे झेड झेड मेल आहे तर, आणि जर झेड डब्ल्यू युनाइट झाले तर कोण बनेल? फिमेल. आता इथे कोण रिस्पॉन्सिबल आहे सेक्स डिटर्मिनेशन साठी? बर्ड्स मध्ये. बर्ड्स मध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे? होमोगॅमॅटिक नसतोच, हेट्रोगॅमॅटिक. म्हणजे कोण रिस्पॉन्सिबल आहे? फिमेल. सो बर्ड्स मध्ये रिस्पॉन्सिबल आहे फिमेल. पण ह्युमन्स मध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे? जर रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची झाली तर मेल्सला.
समजतंय का मी काय सांगतोय, है ना? सो दिस इज द थिंग इज देअर. बरोबर. तर यस अंडरस्टँड करा. एक्स एक्स अँड एक्स 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 वाय अँड एक्स 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 वाय मेकॅनिझम शो मेल. तर इन्सेक्ट असेल, ड्रॉसोफिला असेल, ह्युमन बिंग असतील, हेट्रोगॅमॅटिक कोण आहे? यस या ठिकाणी मेल मेल हेट्रोगॅमी. आणि यस या ठिकाणी झेड 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 डब्ल्यू मेकॅनिझम रिव्हर्स आहे, अपोजिट आहे, विरुद्ध आहे. इट शोज फिमेल हेट्रोगॅमॅटिक. यांच्यामध्ये हेट्रोगॅमॅटिक कोण आहे? झेड डब्ल्यू, दॅट इज फिमेल. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? यस, ह्युमन्स हॅव 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. ह्युमन मध्ये 23 पेअर आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम आहे. त्याच्यापैकी 44 22 पेअर ऑटोझोम आहे, आणि एक पेअर 2 क्रोमोझोम या ठिकाणी यस सेक्स क्रोमोझोम आहे, ॲलोझोम्स. अ पेअर ऑफ एक्स क्रोमोझोम एक्स एक्स इज प्रेझेंट इन फिमेल. एक्स एक्स असेल तर फिमेल असेल, आणि एक्स अँड वाय एक्स वाय असेल तर दॅट इज. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर समजतंय? यस अंडरस्टँड करा कन्सेप्ट. देर इज इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन प्रत्येक वेळेला. बरोबर, इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ फर्टिलायझेशनची ओम विथ द स्पर्म कॅरिंग आयदर एक्स आयदर वाय. तर 50% प्रोबॅबिलिटी आहे. द स्पर्म डिटरमाइन वेदर द ऑफस्प्रिंग इज मेल ऑर फिमेल. नेक्स्ट जनरेशन मध्ये मेल आहे बेबी बॉय का फिमेल आहे बेबी गर्ल, हे कोण डिटरमाइन करेल? स्पर्म. सो सेक्स डिटर्मिनेशन मध्ये आपल्याला काय समजलं मेन पॉईंट, की जो हेट्रोगॅमॅटिक आहे ना, यस जर स्पर्म असेल तर स्पर्म डिटरमाइन करेल, जर एग असेल तर एग डिटरमाइन करेल. क्लिअर? एवढं समजलं सगळ्यांना? आता एक अजून ऍडिशनल ज्याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता काल, सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज, है ना? बरोबर. सो हनीबीज मध्ये, है ना, हनीबीज मध्ये आपण या ठिकाणी बघतोय कसं ठरवलं जाईल सेक्स डिटर्मिनेशन. आता इथे एक वेगळी मेकॅनिझम आहे, वेगळं मेकॅनिझम आहे. यस ना इथे एक्स 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 आहे ना, एक्स 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 वाय आहे ना, झेड डब्ल्यू बरोबर झेड झेड आहे. तर यस इट इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम अँड इंडिव्हिज्युअल रिसीव्ह. तर किती क्रोमोझोम आहे त्याच्यावर डिपेंड करेल मेल आहे का फिमेल आहे. बरोबर. सपोज आपण या ठिकाणी म्हणतोय 16 क्रोमोझोम आहे, हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे, तर दॅट इज मेल. आणि जर 32 क्रोमोझोम आहे, 32 डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे, तर दॅट इज फिमेल. सो मेल आणि फिमेल कशावर ठरवल्या जाईल? सेट ऑफ क्रोमोझोम वर. जर एक सेट असेल क्रोमोझोमचा हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे तर दॅट इज मेल. आता इथे ॲलोझोम कन्सेप्ट नाहीये. समजतंय का मी काय बोलतोय? 16 क्रोमोझोम आहे, यस हॅप्लॉइड आहे, तर दॅट इज मेल. ड्रोन्स. मेलला काय म्हणतात हनीबीज मध्ये? ड्रोन्स. आणि फिमेल म्हणजे डिप्लॉइड आहे, 32 क्रोमोझोम. तर यस अंडरस्टँड करा, इट इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम अँड इंडिव्हिज्युअल रिसीव्ह. फर्टिलाइज एग डेव्हलप्स ॲज अ मेल. फिनॉर वर्कर है ना. जर एकचं फर्टिलायझेशन झालं तर मग या ठिकाणी काय होईल? बरोबर, फर्टिलायझेशन आलं है ना, फर्टिलाइज एग्स डेव्हलप्स ऍज अ फिमेल, है ना. या ठिकाणी आयदर क्वीन आयदर वर्कर बी. तर ती या ठिकाणी फिमेल. फर्टिलायझेशन झालं तर ती फिमेल बनेल, मग क्वीन बनेल किंवा वर्कर बी बनेल. आणि जर अनफर्टिलाइज आहे, फर्टिलायझेशन नाही झालं, तर मग मात्र या ठिकाणी काय डेव्हलप होईल? ड्रोन्स. मेल. बरोबर. इट इज कॉल्ड एज पार्थानोजेनेसिस. तर एक नवीन कन्सेप्ट आहे पार्थानोजेनेसिस. यस आपण थोडं डिटेलमध्ये जाऊ. कोणता कन्सेप्ट म्हणतोय मी? पार्थानो जेनेसिस. याच्या आधी आपण एक चॅप्टर बघितला होता RLHP, आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट बघितला पार्थानो कार्पी. आता इथे पार्थानो कार्पी म्हटलंय का मी? नाही, टोटली डिफरंट आहे. इट इज नॉट अ पार्थानो कार्पी, इट इज पार्थानोजेनेसिस. पण मला सांगा पार्थानो कार्पी म्हणजे काय? प्लांट्स मध्ये काय होतं? पार्थानो कार्पी म्हणजे काय? काय? फॉर्मेशन ऑफ, बोलत चला ना रे. फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स. फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स विदाउट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल पार्थेनोकार्पिक फ्रुटचं एक्झाम्पल काय होतं? बनाना. अजून बोलत चल. नंतर अजून ग्रेप्स, पायनॅपल, नंतर अजून वॉटरमेलन. हे सगळे एक्झाम्पल बघितले होते आपण काय? पार्थेनोकार्पिक फ्रुट साठी. आठवत आहे का? फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स, फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स विदाउट फर्टिलायझेशन. आता इथे आपण काय म्हणतोय? पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम, फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. फक्त फ्रूट नाही म्हणत आहे मी, ऑर्गॅनिझम म्हणतोय पूर्ण. न्यू इंडिव्हिज्युअल विदाउट विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता, है ना. हे जनरली खूप रेअर आहे, अॅनिमल्स मध्ये खूप रेअर आहे. जास्त करून कोणामध्ये होत नाही. कोणामध्ये होत आहे? हनीबीज मध्ये. तर हनीबीज मध्ये काय होईल? फर्टिलायझेशन न झाल्यानंतर सुद्धा विदाउट फर्टिलायझेशन न्यू इंडिव्हिज्युअल विल गेट प्रोड्यूस. आणि याला आपण या ठिकाणी कोणता कन्सेप्ट म्हणतोय? पार्थेनोजेनेसिस. आता कन्सेप्ट काय? कन्सेप्ट असा आहे, यस अंडरस्टँड करा. सपोज जर मेल आहे,
सपोज जर फिमेल आहे, फिमेल म्हणजे किती क्रोमोझोम असतील? 32, बरोबर. आणि जर मेल असेल, मेल म्हणजे किती क्रोमोझोम असतील? 16, बरोबर. यस, अंडरस्टँड करा. थोडं कल्चर वेगळं आहे हनीबीज मध्ये. हनीबीज मध्ये कल्चर वेगळं आहे ना. यस, या ठिकाणी काय कल्चर आहे शॉर्ट मध्ये, बरोबर. तर यस, एक्स देण्याचं काम कोण करेल? फक्त आणि फक्त क्वीन. वर्कर बी कशा असतात? स्टेराईल, दे आर नॉट. तर ते या ठिकाणी कुकरची अंडी दे, बरोबर. यस, ते फक्त काय करतात? हनी कलेक्ट करतात. समजतंय का? आणि ड्रोन्स ड्रोन्स काय करतात? काहीच नाही, बरोबर. मेल काय करतात या ठिकाणी? बरोबर, ते हनी पण कलेक्ट करत नाही, बरोबर. ते काहीच करत नाही, ते फक्त या ठिकाणी काय करतील? रिप्रोडक्शन कोणासोबत? क्वीन सोबत, बरोबर. यस, अंडरस्टँड करा, है ना. सो यस, एक वेगळं मेकॅनिझम आहे. जेव्हा आहे ना त्यांचा फर्टिलायझेशन ब्रीडिंग सीझन येतो, तेव्हा या ठिकाणी क्वीन काय करते? खूप उंच उडते, खूप उंच उडते, आणि मग रिलीज करते केमिकल, दॅट इज फेरोमॅन. फेरोमॅन. सो ड्रोन्स आर गेट अट्रॅक्टेड, ड्रोन्स अट्रॅक्ट होतील आणि मग ते पण उंच उडतील, बरोबर. पण मग एवढ्या वरती है ना, जो सगळ्यात पहिले मेल पोहोचेल, ड्रोन पोहोचेल, त्याच्यासोबत फर्टिलायझेशन, बरोबर. जर फर्टिलायझेशन झालं, आता इथे या ठिकाणी काय? मिओसिस होत नाही. काय होईल? मायटॉसिस. गॅमेट बनताना तर इथे बनतील या ठिकाणी यस 16 क्रोमोझोम, कारण मिओसिस नाही आलाय, काय झालंय? मायटॉसिस. तर पहिले तर तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल, हे एक्सेप्शन आहे, बरोबर. गॅमेट बनतोय बट विदाउट मिओसिस. गॅमेट बनतोय विदाउट मिओसिस. कशाने बनतोय? मायटॉसिस. कोणामध्ये? ड्रोन्स मध्ये. मी काय बोलतोय, हे असं कोणामध्येच होत नाही. आणि फिमेल मध्ये मात्र मिओसिस होईल. फिमेल मध्ये मात्र या ठिकाणी काय होईल? मिओसिस होईल, बरोबर. आणि मग गॅमेट बनतील, आणि गॅमेट हॅप्लॉइड आहे, मिओसिस नाही, तर 16-16. जर फर्टिलायझेशन झालं तर मग या ठिकाणी काय होईल? 32 क्रोमोझोम. 32 क्रोमोझोम म्हणजे काय असणार आहे? फिमेल, आयदर वर्कर बी आयदर क्वीन. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं, अनफर्टिलाइज एक्स, तर ते काय म्हणून डेव्हलप करतील? मेल, दॅट इज ड्रोन्स. सो दॅट काइंड ऑफ हियर वी कॅन से सिस्टम, इट इज कॉल्ड एज हॅप्लोडिप्लॉइड. हॅप्लोड डिटर्मिनेशन, हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम. कोणता मेकॅनिझम आहे? हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम आहे. हॅप्लॉइड असेल तर मेल, डिप्लॉइड असेल तर फिमेल. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? जर डाऊट असेल, क्वेश्चन असतील तर विचारा. यू कॅन आस्क द क्वेश्चन इफ एनी. यस, अंडरस्टँड करा काय कन्सेप्ट आहे, बरोबर. तर ड्रोन आहे, ड्रोनने जर या ठिकाणी गॅमेट बनवला, बरोबर. यस, फिमेलने गॅमेट बनवला, दोघांचं फर्टिलायझेशन झालं, तर मग या ठिकाणी काय बनतील? फिमेल, आयदर वर्कर बी आयदर क्वीन. पण जर फर्टिलायझेशन नाही झालं तर काय बनेल? ड्रोन. क्लिअर आहे? अनफर्टिलाइज एक्स, है ना. आणि या कन्सेप्टला आपण काय म्हणतोय? अनफर्टिलाइज एक्स जेव्हा ड्रोन बनवतील, या कन्सेप्टला काय म्हणायचं? काय नाव आहे या कन्सेप्टचं? पार्थॅनो कार्य नाही, पार्थॅनो जेनेसिस. नाव थोडं सिमिलर होणार. आता unfertilized egg develop as a male drone and it is called as parthenogenesis. Therefore, the female are diploid. Female may diploid असणार आहे 32 chromosome. Male are haploid 16 chromosome. This is called as haplodiploid sex termination system. तर 4 सिस्टीम बघितल्या आपण. पहिली XX XO कोणामध्ये? इन्सेक्ट. दुसरी XX XY कोणामध्ये? ड्रॉसोफिला आणि ह्युमन बिंग. आणि या दोन्ही सिस्टीम मध्ये हेट्रोगॅमेटिक कोण होते? मेल. तिसरी सिस्टीम कोणती बघितली आपण? ZZZW कोणामध्ये? बर्ड्स. कोण? सिस्टीम कोणती बघितली आपण? हॅप्लोडिप्लॉइड सिस्टम कोणामध्ये? ड्रॉसोफिला, बरोबर. हनीबी. आणि यस, आपण या ठिकाणी म्हणतो यांच्यामध्ये यस, अंडरस्टँड करा वर्किंग. तर यस है ना, पार्थेनोजेनेसिस हे रेअर आहे खूप. तर या सिस्टीम मध्ये वेगळा पॉईंट काय आहे? तर मेल पण स्पर्म बनवतील, पण मायटोसिसने बनवतील. सो दॅट इज समवॉट डिफरंट, बरोबर. तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सेकंड, दे डू नॉट हॅव फादर, हे विचारलं होतं मला, है ना. सेकंड, यस, या ठिकाणी बरोबर, जे मेल्स असतील, जे ड्रोन्स असतील, त्यांना फादर आहे का? नाही, कारण ते अनफर्टिलाइज एगने बनलेले आहे. दे डू नॉट हॅव फादर, बरोबर. ते डू नॉट हॅव फादर बट दे कॅन नॉट, है ना. दे डू नॉट हॅव द फादर, बरोबर, बट दे हॅव द ग्रँडफादर. मोर एव्हर दे कॅन नॉट हॅव सन, त्यांना मुलं होऊ शकतील का? बरोबर, मुलं होऊ शकतील का त्यांना? नाही. सन होतील का त्यांना? नाही. बट यस, दे हॅव द ग्रँडसन. पण नातू आहे. माय क्वेश्चन इज हाऊ इट इज पॉसिबल? जर वडील असतील तर आजोबा कुठून येतील? जर मुलगाच नाहीये तर नातू कुठून होईल? इज दॅट पॉसिबल? पण त्या केसमध्ये पॉसिबल आहे. हाऊ इट इज पॉसिबल? कम ऑन.
गिव्ह मी आन्सर. हा क्वेश्चन विचारला होता मी तुम्हाला, कालच सांगितलं होतं विचारेल, आणि दरवर्षी मला आन्सर भेटतं. आता बघू या वर्षी भेटतंय की नाही. आतापर्यंत दरवर्षी भेटत आलं. सांगतात मुलं. कम ऑन टेल मी, आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. एक सेंटेन्स आहे जे तुम्हाला मी कालच विचारलं होतं, आज परत या ठिकाणी पूर्ण मेकॅनिझम एक्सप्लेन केलं आहे आणि परत क्वेश्चन विचारला आहे की जे ड्रोन आहे त्यांना मूल होऊ शकत नाही, त्यांना सन होऊ शकत नाही, बरोबर आहे ना? यस, पण मग त्यांना ग्रँडसन आहेत, त्यांना नातू आहे. हाऊ इट इज पॉसिबल? त्यांना वडील नाही आहे, बरोबर. दे डू नॉट हॅव फादर बट दे हॅव द ग्रँडफादर. त्यांना आजोबा आहे. हाऊ इट इज पॉसिबल? बोला. अरे बोला ना. कमॉन, कोणाला येतोय का? याचं रिझन काय आहे? इकडे इकडे येतोय कोणाला? लॉजिक चुकू द्या ना, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, चुकू द्या. हाऊ इट इज पॉसिबल? मुलगा नाही आहे पण नातू नाही आहे, नातू आहे. बोला. वडील नाही आहे पण आजोबा आहे. हाऊ इट इज पॉसिबल? बोला. इज इट पॉसिबल? यस, इट इज पॉसिबल. बॉईज, कॅन यू गिव्ह मी आन्सर? बोला ना रे. बघा, सपोज आपण काय म्हटलं, फिमेल आहे. फिमेल आहे म्हणजे किती? 32 क्रोमोझोम. आता यस या ठिकाणी एक बनवेल, मिओसिस. मिओसिस झालं, बरोबर. एक बनवेल, किती क्रोमोझोम आहे? 16. म्हणजे याला आपण म्हटलं सपोज या ठिकाणी ड्रोन. आता ड्रोनला वडील नाहीच आहे, वडील आहे का? नाही, पण आजोबा आहे. हाऊ इट इज पॉसिबल? वडील नाही आहे त्याला, पण कोण आहे? सॉरी, इथे काय पाहिजे? वडील नाही आहे त्याला, पण कोण आहे? वडील नाही त्याला, पण कोण आहे? आई. मदर आहे ना, फादर नाही आहे पण मदर आहे. अनफर्टिलाइज एग्स, बरोबर. आणि ही जी मदर आहे, ही मदर कशी तयार झाली? फिमेल. फिमेलचे गॅमेट 16 क्रोमोझोम, मेलचे गॅमेट 16 क्रोमोझोम. किती झाले? 32. आजोबा. आजोबा कसे असतात? पॅटर्नल. पॅटर्नल ग्रँडफादर. आणि कोणते असतात? मॅटर्नल ग्रँडफादर पण असतात ना, आईकडचे आजोबा, बरोबर. समजतंय का मी काय बोलतोय? मॅटर्नल मॅटर्नल ग्रँडफादर आहेत ना. सो यस, या ड्रोनला फादर नाहीये पण मदर तर आहे. आणि मग यस या ठिकाणी समजतंय का? मॅटर्नल ग्रँडफादर. पॅटर्नल ग्रँडफादर नाहीये त्याला, पण कोणते ग्रँडफादर आहे? मॅटर्नल. असंच असंच या ठिकाणी ड्रोन आहे. असंच या ठिकाणी ड्रोन आहे, त्याला सन तर नसणार आहे, सन नाहीये, पण त्याचे गॅमेट्स यस 16 क्रोमोझोम. आणि यस या ठिकाणी फिमेलचे गॅमेट 16 क्रोमोझोम जर युनाइट झाले 32 क्रोमोझोम. 32 क्रोमोझोम म्हणजे काय बनेल? फिमेल डॉटर. समजतंय का? सन नाहीये. सन नाही होऊ शकत. ड्रोनला सन होतील का? नाही, सन नाही होणार. पण मग या ठिकाणी काय असेल? डॉटर. आणि मग डॉटरचे चिल्ड्रन काय झाले? काय झाले? ग्रँडसन, बरोबर. अरे मी नाही सांगत, एनसीआरटी सांगतोय, हसायची गोष्ट नाही आहे, बरोबर. तर यस या ठिकाणी ठीक आहे, सन नाही आहे पण डॉटर तर आहे. डॉटर आहे तर मग या ठिकाणी डॉटरचे चिल्ड्रन पुढे काय असतील? ग्रँडसन. नातू आहे है ना, मुलाकडचे नाहीये. कोणते नातू आहेत? मुलीकडचे. दॅट इज माय क्वेश्चन ओनली, बरोबर. माझा क्वेश्चन सिम्पल होता है ना. फादर नाही आहे पण ग्रँडफादर आहे. त्याचा आन्सर काय होतं? ग्रँडफादर कोणता आहे? मॅटर्नल. सन नाही आहे पण ग्रँडसन आहे, तर ग्रँडसन कोणते आहे? डॉटर साईडचे. दॅट इज आन्सर. समजतंय का मी काय विचारलं होतं? बरोबर. अजून काय आय थिंक समजलेलं नाहीये. रीड करा, कन्सेप्ट समजून घ्या, बरोबर. हे मी नाही सांगत, एनसीआरटी लाईन आहे. जस्टिफाय असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, बरोबर. जस्टिफाईड है ना. बघू किती समजलं तुम्हाला, है ना. लेट वी आर गोइंग टू चेक. व्हेन द पॅरेंटल जीन कंबाईन विथ इटसेल्फ. पॅरेंटल जीन आहे, बरोबर. यस, ते कंबाईन करतील, एका क्रोमोझोम वर आहे, ते ग्रुप तयार करतील. त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? लिंकेज. आपण डेफिनेशन बघितली होती, द फिजिकल असोसिएशन ग्रुपिंग ऑफ जीन्स है ना, विच आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम, इट इज कॉल्ड एज लिंकेज. हेट्रोगॅमी इज शोन इन. मेल हेट्रोगॅमी कोणामध्ये आहे? ग्रासहोप मध्ये, ह्युमन बिंग मध्ये, ड्रॉसोफिला मध्ये, ऑल मध्ये. कोणामध्ये आहे? ऑल, बरोबर. मेल हेट्रोगॅमी सगळ्यांमध्ये है ना. यस, फिमेल हेट्रोगॅमी ग्रासहोपर मध्ये, ड्रॉसोफिला, बर्ड्स मध्ये, ह्युमन बिंग. कोणामध्ये आहे? बर्ड्स. कोणामध्ये? बर्ड्स. ब्ल्यू फिमेल. क्लिअर आहे,
बरोबर. ग्रास होपर इट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सो टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन विच द मेल हॅव वन एक्स क्रोमोझोम. मेल मध्ये फक्त एक एक्स क्रोमोझोम आहे. एक्सो असेल तर मेल, बरोबर. एक्स एक्स असेल तर फिमेल, है ना. फिमेलकडे 2 क्रोमोझोम आहे एक्सचे, बरोबर, पण मेलकडे फक्त एकच क्रोमोझोम है ना. हॅप्लोडिप्लॉइड इज फाउंड इन, हॅप्लोडिप्लॉइड कोणामध्ये सापडेल? ग्रास होपर, कॉक्रोच, बर्ड्स, रेप्टाइल, बटरफ्लाईज, मॉथ, हनीबी, अँड्स अँड वास्प. तर हनीबी मध्ये आहे, तर मग या ठिकाणी आपण ऑप्शन चूज करू हनीबी, अँड्स अँड वास्प. सगळ्यांमध्ये यस, या ठिकाणी हॅप्लोडिप्लॉइड सिस्टम आहे सगळ्यांमध्ये. पार्थानोजेनेसिस पण पॉसिबल, यस, हॅप्लोडिप्लॉइड मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, क्वेश्चन दिसत नाहीये, ठीक आहे. अँड अलील, अलील इज डॉमिनंट, अलील इज डॉमिनंट, अलील इज डॉमिनंट इफ इट इज एक्सप्रेस इन, अलील केव्हा कोणत्या कंडिशन मध्ये डॉमिनंट असेल? होमोझायगस कंडिशन मध्ये, सेकंड जनरेशन मध्ये, हेट्रोझायगस कॉम्बिनेशन मध्ये, बोथ होमोझायगस हेट्रोझायगस. काय आन्सर? अलील इज डॉमिनंट. डॉमिनंट केव्हा असणार आहे? जेव्हा तो एक्सप्रेस होईल. केव्हा, कुठे होईल एक्सप्रेस? होमोझायगस मध्ये होईल आणि हेट्रोझायगस पण होईल. तर आन्सर काय येईल याचं? 4. फक्त हेट्रोझायगस नाही, फक्त होमोझायगस नाही, बोथ कंडिशन मध्ये जेव्हा तो एक्सप्रेस करेल, कोणत्याही कंडिशन मध्ये जेव्हा तो एक्सप्रेस करेल तेव्हा तो डॉमिनंट आहे. आणि फक्त होमोझायगस मध्ये एक्सप्रेस केला तर रेसेसिव्ह. फक्त होमोझायगस मध्ये त्याने एक्सप्रेस केलं तर रेसेसिव्ह आहे. पण होमोझायगस आणि हेट्रोझायगस दोन्ही ठिकाणी एक्सप्रेस केलं तर तो डॉमिनंट आहे. इन एक्सो टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, female produce two different types of gamete, male produce two different types of gamete, female produce gamete with Y, male produce gamete with Y. बोला काय ऑप्शन? यस. किती नंबर? किती नंबर? हे दोन तर येणारच नाही, वायचा काही विषयच नाहीये, एक्सो आहे तर. दोन पैकी कोणतं येईल? सेकंड. मेल प्रोड्यूस टू डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट, एक एक्स वाला एक ओ वाला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे म्युटेशन, है ना. परत एकदा शॉर्ट मध्ये रिकॉल करा, है ना. काही डाऊट असेल विचारा, है ना. कोणाला यस डीपीएस भेटली नाहीये, लेट आलंय? कोणाला डीपीएस भेटली नाहीये? डीपीएस कोणाला भेटली नाहीये? लेट कोण आलंय? कालची सॉल्व्ह केली का? नुसतंच घेऊन जाऊ तुम्ही, सॉल्व्ह करता नाही काही नाही. कालची सॉल्व्ह करा पहिले, मग उद्या देईल तुला मी. अजून इकडे कालची सॉल्व्ह केली का? कालची सॉल्व्ह केली का? दाखव. नाही संपल्या आज. कोणाला नाही आहे? रुपयाला भेटले नाही? अरे काय? ही सॉल्व्ह करतो कालची, कालची सॉल्व्ह कर. कालची भेटले ते का तुला? बॉईज तुम्ही सॉल्व्ह करता नाही आहे, ग्रुपवर पाठवता नाही आहे, का बरं? वाय यू आर नॉट सेंडिंग ऑन द ग्रुप? का बरं ग्रुपवर सॉल्व्ह तुम्ही? बोला. काय ते पेपर पण द्यायचे राहिले तुमचे, आहे ना. ठीक आहे. सो नाउ वी आर गोइंग टू अबाउट द नेक्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आता आपण या ठिकाणी डिस्कस करू, है ना. बॉईजला द्यायचे राहिले आहेत, उद्या देतो तुम्हाला, बरोबर. झेरॉक्स कमी आहे आज, उद्या देतो सगळं. उद्या 2 डीपीएस देतो तुम्हाला. पण मीन वाईल कालचे डीपीएस कम्प्लीट करा, बरोबर. सॉल्व्ह करा. कालचे डीपीएस सॉल्व्ह करता नाही तुम्ही, बरोबर. तसं करू नका. आणि ग्रुपवर पाठवा ना, एक बी पाठवत नाही तुमच्यामध्ये ग्रुपमध्ये. बोला. हा लगेच नको सॉल्व्ह करू, लक्ष द्या इकडे. सो नाउ नेक्स्ट कन्सेप्ट हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट म्युटेशन. काय डाऊट आहे सेक्स डिटर्मिनेशन मध्ये? नेक्स्ट पॉईंट संपवलाय आपण, सेक्स डिटर्मिनेशन झाला. आता एक दोन पॉईंट बाकी आहे फक्त. चॅप्टर इज नियर टू फिनिश, है ना. पुढच्या संडेला जो पेपर होईल तो कम्प्लीट कम्प्लीट चॅप्टर वर होईल. नेक्स्ट संडेला कोणता चॅप्टर? यस, या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स, है ना. सेक्स डिटर्मिनेशन आज जो टॉपिक बघितला आपण त्याच्यावर क्वेश्चन येणार नाहीये या टेस्टला, बरोबर. कुठपर्यंत येणार आहे? लिंकेज पर्यंत. त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. टीएनआरपी मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी संपवलंय. काय संपवलंय? मोनो हायब्रिड क्रॉस आणि त्याचे डेव्हिएशन्स, बरोबर. आणि आज आपण या ठिकाणी काय काय स्टार्ट करणार आहे डीएनआरपी मध्ये? डायहायब्रिड क्रॉस. कोण कोण अब्सेंट होतं काल डीएनआरपी ला?
स्टँडअप. उभे राहा. डीएनआरपी ज्यांनी केली नाही काल रात्री 9 वाजता लेक्चर केलं नाही, स्टँडअप. उभे राहा. डीएनआरपी रात्री 9 वाजता ज्यांनी केलं नाही, बाकी सगळ्यांनी केलंय? बाकी सगळे प्रेझेंट होते का? त्याची पण अटेंडन्स पाठवतो मी. का बरं नाही केलं काल? लाईट नव्हती. मग लाईट नसलेलं नेट असतं. चार्जिंग नव्हती, पहिलेच करून ठेवायची चार्जिंग. का बरं नाही करत आहे? काय? हा, का बरं नाही करत आहे? लेट. मग मेसवर चालू करायचं ना. नाही सर, जेवता जेवता बी अभ्यास करायला होता. ठीक आहे, बसा. So yes, now next concept here it is we are going to talk about mutation. बरोबर है ना? नेक्स्ट कन्सेप्ट कोणता आहे आता? म्युटेशन. यस, तुम्ही कधी कधी ऐकले असतील न्यूज. न्यूज ऐकल्या असतील. बरोबर है ना? काय न्यूज ऐकल्या असतील? बरोबर. तर यस, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये कधी कधी है ना पेपरामध्ये येतं. बरोबर. ऍबनॉर्मल बेबी. ऍबनॉर्मल बेबीची या ठिकाणी काय झाली? बर्थ झाली है ना. राक्षस जन्माला आला, वॉटेवर. बरोबर, अशा काही न्यूज येतात है ना. किंवा तुम्ही बघितलं असेल कधी कधी है ना, ते फिरत असतात है ना, गाय घेऊन फिरत असतात. बरोबर. देवाच्या नावावर त्यांना त्या गायला काहीतरी 2 शेपट्या असतात किंवा मग या ठिकाणी 5 पाय असतात, वॉटेवर. बरोबर. आणि पैसे मागतात है ना. तर हे सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल. तर अंडरस्टँड करा हा कन्सेप्ट काय आहे. बरोबर. ती ऍबनॉर्मॅलिटी आहे. आणि ती ऍबनॉर्मॅलिटी कशामुळे आलेली असते? तर यस, या ठिकाणी म्युटेशन. कोणता कन्सेप्ट आहे? म्युटेशन. सो व्हॉट इज एक्झॅक्टली म्युटेशन? नेक्स्ट पॉइंट. सो व्हॉट इज म्युटेशन? म्युटेशन इज नथिंग बट दी सडन हेरिटेबल चेंज. एक तर सडन चेंज आहे आणि तो पण हेरिटेबल आहे. हेरिटेबल म्हणजे काय? नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होईल. सडन हेरिटेबल चेंज, चेंजेस इन टू द जीन, चेंजेस इन टू द क्रोमोझोम. सडन हेरिटेबल चेंज ऑकरिंग इन डीएनए सिक्वेन्स. तर सडन हेरिटेबल चेंज आलाय कशामध्ये? डीएनए सिक्वेन्स मध्ये. बरोबर. तर काही या ठिकाणी म्युटॅनोजन्स, आयदर केमिकल्स, आयदर रेज, बरोबर, आयदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर है ना. तर या ठिकाणी डीएनए मध्ये सडन चेंज होऊन जाईल आणि त्याच्यामुळे न्यू फिनोटाइप अपियर होईल. त्याच्यामुळे नवीन कॅरेक्टर अपियर होतील. बरोबर. सो इट इज अ सडन हेरिटेबल चेंज ऑकरिंग इन डीएनए सिक्वेन्स दॅट रिझल्ट इन चेंजेस इन द जिनोटाइप अँड देन फिनोटाइप ऑफ ऑल. तर डीएनए मध्ये सडनली या ठिकाणी काही चेंज होतो, त्याच्या आधी जनरेशन मध्ये नव्हता तो. बरोबर. त्या ऑर्गॅनिझम मध्ये सडनली या ठिकाणी काय झालंय? डीएनए सिक्वेन्स चेंज होऊन गेलाय है ना, ड्यू टू सर्टन फॅक्टर्स. एन नंबर ऑफ फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल. आणि मग चेंज झाला तर मग जिनोटाइप चेंज होऊन जाईल. जिनोटाइप चेंज झाला तर ऑब्विसली काय चेंज होऊन जाईल? फिनोटाइप. कोणत्या प्रकारचा चेंज आहे त्याच्यावर डिपेंड करेल या फिनोटाइपिक कोणत्या प्रकारचा चेंज होईल. जिनोटाइप आणि फिनोटाइप सगळ्यांना माहिती आहे आय थिंक सो. जिनोटाइप म्हणजे काय? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आणि फिनोटाइप म्हणजे काय? एक्सटर्नल फिजिकल एक्सप्रेशन. सो समटाइम व्हॉट हॅपन्स? सडन हेरिटेबल चेंज होऊन जाईल ऑकरिंग इन डीएनए. डीएनए मध्ये सडन हेरिटेबल चेंज होईल आणि त्याच्यामुळे जिनोटाइप चेंज होऊन जाईल. जिनोटाइप चेंज झाल्यावर कंपल्सरी चेंज होणारच आहे. काय चेंज होणार आहे? फिनोटाइप. क्लिअर. बरोबर. रिकॉम्बिनेशन अँड म्युटेशन लीड्स टू व्हेरिएशन आणि व्हेरिएशन लीड्स टू इव्हॉल्युशन. समजतंय का? तर रिकॉम्बिनेशन झालं किंवा म्युटेशन झालं त्याच्यामुळे व्हेरिएशन होईल. आणि जर व्हेरिएशन झालं तरच या ठिकाणी काय होईल? इव्होल्युशन. सो इव्होल्युशनचं युनिट काय? व्हेरिएशनचं युनिट काय आहे? रिकॉम्बिनेशन आणि म्युटेशन. रिकॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज रिकॉम्बिनेशन? नॉन पॅरेंटल कॅरेक्टर. व्हॉट इज रिकॉम्बिनेशन? रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? बोलत चला है ना. यस, रिकॉम्बिनेशन म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. समजतंय का मी काय बोलतोय? आणि म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? सडन हेरिटेबल चेंज. सडन हेरिटेबल चेंज होणार आहे तर त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय म्युटेशन. म्युटेशनचे 2 प्रकार पडतात, पॉइंट म्युटेशन अँड फ्रेम शिफ्ट म्युटेशन. म्युटेशनचे 2 प्रकार पडतात, पॉइंट म्युटेशन आणि फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आपण पहिले बघू या ठिकाणी पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन म्हणजे काय? ड्यू टू सिंगल है ना, टू चेंज इन सिंगल स्पेस. तर चेंज होणार आहे सिंगल स्पेस मध्ये. आपण या ठिकाणी कन्सेप्ट बघितलाय. काय कन्सेप्ट बघितलाय? क्रोमोझोमचं युनिट काय आहे? डीएनए. डीएनएचं युनिट काय आहे? जीन्स. जीन्सचं युनिट काय आहे? तर यस, नायट्रोजनस बेसेस. आणि जेव्हा एखाद्या नायट्रोजनस बेस मध्ये चेंज होऊन जाईल, सपोज आपण या ठिकाणी म्हणतोय आता इथे है ना TAACT आहे, पण आता इथे काय झालंय? TAACT च्या ऐवजी रिप्लेस झाला सी. सी फॉर सायटोसिन, टी फॉर थायमाइन. तो थायमाइन इज बाय सायटोसिन. एक सिंगल नायट्रोजनस बेस पेअर जर चेंज झालं बरं तर मग या ठिकाणी जिनोटाइप चेंज होऊन जाईल. जिनोटाइप चेंज झाला तर पण सिकल एनिमिया. कोणता सिकल सेल एनिमिया.
सो पॉइंट म्हणजे काय, चेंज इंटू सिंगल बेस पेअर है ना, चेंजेस इंटू सिंगल बेस पेअर, तर त्याला आपण काय म्हणतोय, पॉइंट म्युटेशन है ना. पण फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय, फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय, तर डिलिशन और इन्सर्शन ऑफ कम्प्लीट बेस पेअर. एक बेस पेअर चेंज नाही झाला होता, तर बेस पेअर या ठिकाणी डिलीट होऊन गेलाय किंवा नवीन ऍड झालाय, बरोबर, तर तो डिलीट झालाय किंवा नवीन. सो यस आपण या ठिकाणी म्हणतो इट इज डिलीटेड, आयदर इट इज इन्सर्टेड, व्हॉट एव्हर हिअर वी कॅन से व्हॉट, आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस हिअर वी कॅन से दॅट इज बेस पेअर. सो बेस पेअर एकतर डिलीट झालाय किंवा इन्सर्ट झाला न्यू है ना, रिझल्टिंग इन शिफ्टिंग ऑफ डीएनए सिक्वेन्स, आणि त्याच्यामुळे डीएनए सिक्वेन्स पूर्णपणे शिफ्ट. यस आपण अंडरस्टँड करू, लॉस और गेन ऑफ डीएनए सेगमेंट कॉज क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटीज अँड क्रोमोझोमल एब्रिएशन आर सी कॅन्सर सेल. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण एक या ठिकाणी वर्ड, एक वर्ड जरी चेंज झाला, नवीन ऍड झाला किंवा डिलीट झाला है ना, एक वर्ड आहे बीस्ट, डिलीट झाला आणि त्याच्याऐवजी कोणता आला, एफ, तर त्याने काय होऊन फिस्ट ना. तर यस या ठिकाणी ब्रीस्ट, किंवा मग आता ए डिलीट झालं तर मग आपण म्हणतोय बेस्ट, किंवा मग या ठिकाणी यस बीट्स है ना. तर एक किंवा दोन वर्ड चेंज झाले तर मिनिंग चेंज होतोय, बरोबर. सेम विथ द हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट डी, आपण म्हणतोय नायट्रोजनस बेस. जर एक बेस जरी या ठिकाणी डिलीट झाला, बरोबर, तर मग या ठिकाणी काय होऊन जाईल, किंवा ऍड झाला, तर मग या ठिकाणी काय होऊन जाईल, फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आणि फ्रेमशिफ्ट म्युटेशनचे पण प्रकार पडतात, हे का बरं होतंय, म्युटेशन काय कन्सेप्ट आहे, हे आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू, बरोबर. तर आज आपण सेक्स डिटर्मिनेशन कम्प्लीट केलंय, उद्या म्युटेशन आपण या ठिकाणी डिस्कस करू. मेन वाईल डीएनआरपी होईल है ना, फाइंड आउट द सोल्युशन, काय प्रॉब्लेम येत असतील थोडं लवकर जायचं मेस मध्ये है ना. यस मोबाईल पहिले चार्ज ठेवायचा, काय प्रॉब्लेम होत असतील ते सॉल्व्ह करा, बरोबर. आणि डीएनआरपी अटेंड करा, समजतं सगळ्यांनी, बरोबर है ना. मिस करू नका, आज आपण हायब्रिड क्रॉस डिस्कस करू है ना. येस यू कॅन लिव्ह, जाऊ शकतात. अभ्यास करा सर्वांनी.